धन्यवाद दिनेश ठाकरे सर। आजच्या दिवसामधला तिसरा सामना आपल्या समोर सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर सिक्कीम चौकार क्रीडा मंडळ विल्कोस अशा दोन संघांमधली फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जीवी स्पोर्ट्स अब्जे संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय। आपलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी लवकरात लवकर सजवायचं आहे आणि बॅटिंग करण्याकरता सिक्कीम विल्कोस टीम आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांचे एक एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जवळ पोहोचा। सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूची नावं आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजेत। सलामी करता ओपन करण्याकरता एका बाजूला ओमकार कोलेकरला सध्या आपण पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूला शेखर ठाकरे अशी सलामीची जोडी सिक्कीम विल्कोस या संघाच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल। दोन्ही टीमच्या जर्सी जर आपण पाहाल तर स्काय ब्ल्यू चा कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल। आणि पाहूया 5 षटकांमध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना ओमकार कोलेकर आणि शेखर ठाकरे किती धावांपर्यंत इथे आपल्या संघाला पोहोचवत आहेत। क्षेत्ररक्षण सजवा। मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल। स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर शेखर ठाकरे, नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार कोलेकर आणि बॉलिंग ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर या पालघर जिल्ह्यातला एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू राहुल सवर, त्याला आपण सध्या क्रिकेटच्या मैदानावर बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल। पहिल्या षटकाची महत्वाची धुरा इथे आपल्याला पाहायला मिळते। जीवी स्पोर्ट्स या नावाने हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतोय। जीवी स्पोर्ट्स मनोजचे ओनर रितेश पाटील रित्या देखील सध्या विकेट कीपरची भूमिका पार पडत असताना पाहायला मिळतो। मॅचला होती सुरुवात। चौकार क्रीडा मंडळ विल्कोस आणि जीवी स्पोर्ट्स अब्जे यांच्यामधला आजच्या दिवसाचा तिसरा सामना। पहिलाच बॉल जर आपण पाहिला ऑफ साइडची हाताळणी केली गेली, सरळ विकेट कीपर रितेशच्या हातामध्ये डॉट बॉल। ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जी जोडी दाखल झाली, जबाबदारी घ्यावी लागेल, खेळ करावा लागेल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस बनवावा लागेल। पहिला चेंडू तर डॉट आलाय। दुसरा बॉल यावेळी जर आपण पाहिलं स्क्वेअर लेग पंचांच्या क्षेत्राकडे तडवण्याचा प्रयत्न, त्याच्यावर जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचं रोखलं गेलंय। डॉट बॉल। 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू इथे समाप्तीस आलेत। आज शनिवारच्या दिवसामध्ये खूप सारा प्रेक्षक वर्ग या मैदानावर इथे दाखल झालाय, तर सगळ्यांचा मी ओमसाई कोणे आयोजित कोणेकर ट्रॉफीच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय। तिसरा बॉल समोर पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधल्या क्षेत्राकडे तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, मात्र त्याच्याकडनं चुकी झाली। झेल त्यानं तिथे सोडला गेला आणि त्याच्यावर 2 धावा फलंदाजांच्या माध्यमातून इथे पकडल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावांचा श्रीगणेशा होत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। स्कोर कार्ड 2 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे प्रोपरायटर कल्पेश गोतारणे असतील, कॅमेरामॅन नरेंद्र बुंदे असेल, त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते। लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय। चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये हाताळला गेला होता, धाव घेण्याचं रोखलं गेलं, त्याच्यावर देखील चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन राहुल सवरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपलाय। फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत। अशा पद्धतीची गोलंदाजी
होईल उर्वरित 2 चेंडूवर ते आपण पाहूया. शेखर ठाकरे आणि ओमकार कोलेकर ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लावलेल्या आहेत. 5 षटकांचे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 5वा बॉल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू जर आपण पाहिला निघून गेलाय सरळ. काय तिकडे प्रेक्षक षटकार चौकार काय सीमारेषा पार 4 धावांकरता. एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 6 या आकड्यावर जाऊन पोहोचला. 1 चेंडू शिल्लक राहिलाय पहिल्या ओव्हरचा. चांगल्या लढती आपण पाहिल्या. पहिला सामना जो होता, पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर शशिकांत स्मृती सरस ओळ संघानं बाजी मारली पहिल्या मॅच मध्ये. शेवटचा बॉल होता, त्याच्यामध्ये डिक्लेअर 1 मध्ये चेंडू गेलाय. पंच दर्शवत असताना एका ओव्हरची समाप्ती झाली. बिनबाद 7 ही धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. सिक्कीम विल्कोस संघाच्या पहिल्या सामन्यामध्ये शशिकांत स्मृती सरस्वत संघाने बाजी मारली. दुसऱ्या सामन्यामध्ये अन्वे 11 मुसारणे संघ विजयी झाला. आणि आता आजच्या दिवसामधला तिसरा सामना सध्या आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर एफडीसी कुडूस संघाने पहिल्या दिवसामध्ये बाजी मारली. कालच्या दिवसामध्ये काय अफलातून मॅचेस झाल्या, तिथे अबीर 11 आरपीएल वाडा संघाने बाजी मारली. आणि आजच्या 10 दिवसांच्या गर्दीतून पाहूया कुठला संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. राहुल मडवी कडे गोलंदाजीची जबाबदारी, गोलंदाजीची धुरा यावेळेस दिली गेली. पाहूया राहुल सवरचं पहिलं षटक चांगल्या पद्धतीनं त्यांना हाताळलं. 7 धावा खर्च केल्या गेल्या. राहुल मडवी कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करेल. स्ट्रायकर एंडला ओमकार कोलेकरला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चौकार क्रीडा मंडळाच्या वतीनं सिक्कीमच्या वतीनं गेली अनेक वर्ष ओमकार देखील एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी सिक्कीम करता साकारतोय. मात्र या मैदानावर आता कशा पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल पाहूया. समोरच्या क्षेत्राकडे तटवण्याचा प्रयत्न झाला. अगदी विकेटच्या जवळ बॉल होता. 1 धाव त्याच्यावर रोखू शकले नाहीत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 8 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू नुकताच समाप्तीस आलाय. उर्वरित 5 चेंडू राहुल मडवी कशा पद्धतीची हाताळणी करेल पाहूया. शेखर ठाकरे ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 1 चौकार आपण पाहिलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामधला. पुढचा बॉल यावेळेस शेखर ठाकरेंना बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज कर मात्र पोहोचला नाही क्षेत्ररक्षक. अगदी 3 ते 4 क्षेत्ररक्षक तिथे होते, मात्र चेंडू पर्यंत कोणी पोहोचलो नाही. आणि 1 सिंगल धाव तोपर्यंत पूर्ण केली गेली. आणि एका सिंगल धावाने स्कोर कार्ड 9 या आकड्यावर. नऊ धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. ओमकार कोलेकरला तंबूच्या आसराला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं बदन खेळाडू ओमकार कोलेकर बाद. तिसरा चेंडू काय अफलातून रित्या राहुल मडवीने हाताळला गेला. लाईव्ह स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता. चांगले गोलंदाजी तिसऱ्या चेंडूवर सरळ दांडी गोल. ओमकार कोलेकर आउट. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडू या दुसऱ्या षटकामधले राहुल मडवीचे शिल्लक राहिलेत. कशा पद्धतीची फलंदाजी उर्वरित चेंडूंवर केली जाईल पाहूया. नवीन 1 डाऊन करता बॅटर बाळाराम मोरे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य बाळाराम मोरे. पाहूया आता कशा पद्धतीची फलंदाजी. उर्वरित शेखर ठाकरे यांना साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 1 डाऊन करता. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय.
राहुल मडवी 3 चेंडू शिल्लक राहिलेत. चांगली स्पर्धा ओमसाई कोणेच्या माध्यमातून कोणेकर ट्रॉफी आयोजित करण्यात आलेली आहे. तालुक्यातील अनेक मातब्बर संघ या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावर खेळत असताना आपण पाहतोय. राहुल मडवी आपल्या षटकामधला पुढचा चेंडू हाताळत असताना समोर बाळाराम. यावेळेस बाळाराम मोरेच्या बाटमध्ये गेल्या गेल्या उत्कृष्ट फटका गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी करता अशी सुरुवात करावी लागेल आणि ती सुरुवात करत असताना आतापर्यंत शांत आणि संयमाचा खेळ सुरू होता आणि बाळाराम मोरे जसा मैदानाच्या आतमध्ये आल्या एक तुफानी फटका षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 6 धावांनी वाढेल आणि 15 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 3 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिले तर सुरेखरित्या हाताळणी केली होती, मात्र चौथ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू देखील जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एका धावेचा मनसुबा पूर्ण झाला, 1 धाव आली. आता मात्र शेवटचा चेंडू राहिलाय दुसऱ्या षटकामधला. स्कोर कार्ड 16 या आकड्यावर आहे. दुसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर ठाकरे आता सध्या स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूवर काय घडेल हा चेंडू जर आपण पाहिला तर पाहूया काय इशारा आपल्यापर्यंत येईल. काही इशारा पंचांच्या माध्यमातून येईल आपल्यापर्यंत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलाय. शेवटचा चेंडू हाताळायचा आहे, ते स्कोर कार्ड 17 वर गेलाय आणि या शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण मिडऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं आणि चेंडू स्टॉप केला गेला. 1 धाव तोपर्यंत काढली गेली एका धावेच्या मदतीने. 2 ओव्हरचा खेळ, 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1/18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सिक्कीम विल्कोस या संघाची. चांगल्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामधला तिसरा सामना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. याच्यानंतर देखील एक चांगली फाईट आपल्या भेटीला येईल. केसीसी कोलकेवाडी आणि त्याच्या विपक्षामध्ये ओमसाई कोणे यजमान संघ एका बाजूला तर केसीसी कोलकेवाडी, अशी चांगली फाईट याच्यानंतर आपल्या भेटीला येईल. दोन्ही टीम तयार राहा. इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्याकरता या ठिकाणी यायचंय. ज्या टीम इथे लेट उपलब्ध होतील तर डायरेक्टली 1-1 ओव्हरची पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. राहुल सबरला पुन्हा एकदा कंटिन्यू केलं गेलंय. राहुल सबरचा पहिलाच बॉल सरळ, इथे नो चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. डायरेक्ट विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन पडला होता. हातामध्ये चेंडू जसा निसटला, अतिशय उंचीचा हा चेंडू होता, नो चेंडू. आणि आता मात्र फ्री हिट शेखर ठाकरे स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील. या फ्री हिटच्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल तो इथे आपण पाहूया. फ्री बॉल, फ्री चेंडू होता, अंगावर जाऊन जरूर आदळला होता. त्याचा तेवढा काही परिणाम फायदा इथे घेता आलेला नाहीये. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल फ्री हिटचा. स्कोर कार्डचा एकूण विचार करत असताना 19 आकड्यापर्यंत स्कोर कार्ड पोहोचलाय. 1 चेंडू आतापर्यंत इथे हाताळून झाला राहुल सबरचा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या राहुल सबरने आणि आता पुन्हा तिसरं षटक हाताळत असताना यावेळेस दिशा भरकटली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असताना पाहायला मिळेल आणि एका धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतो. 20 अजूनही जवळपास जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामधला एकच चेंडू हाताळून झालाय, म्हणजे 3 षटक त्याच्यामध्ये 17 चेंडू अजूनही आहेत. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे जर आपण पाहिलं तर हा चेंडू डिक्लेअर 1 मध्ये जाऊन पोहोचलाय. पंच आमच्या पर्यंत इशारा करतायत आणि एका धावेच्या मदतीने 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय.
या तिसऱ्या ओव्हरचा. पहिलं षटक राहुल सवरने हाताळलं होतं, दुसरं षटक राहुल मडवी आला होता आणि आता पुनश्च एकदा राहुल सवर आपल्याला पाहायला मिळतो सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरता. सिक्कीम विल्कोस आणि जीवी स्पोर्ट्स आब्जे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. जीवी स्पोर्ट्स आब्जे संघाच्या समोर आव्हान जास्तीत जास्त ठेवण्याकरता पूर्वार्ध सध्या सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये पाहूया पहिल्या सत्रामध्ये किती धावा ठेवल्या जातील टार्गेट म्हणून. यावेळी जर आपण पाहिलं तर वाईड +1 2 धावांची पुन्हा एकदा भर पडताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 23-23 आकड्यावर. दोन चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. राहुल सवरला सध्या आपण पाहू शकाल एक्स्ट्रा स्वरूपाचे चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. गोलंदाजीमध्ये योग्य नियंत्रण ठेवावं लागेल, योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. यावेळी चेंडू उंचावर गेलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी बाळाराम मोरे परतावा लागेल. मला वाटते शेखर ठाकरे यांचा तो फटका होता आणि दुसरा गडी शेखर ठाकरेच्या रूपाने तंबूच्या असला परत जाईल. नवीन बॅटर यतीश सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गडी जर आपण पाहिला तर ओमकार कोलेकरच्या स्वरूपात बाद झाला, त्यानंतर आता शेखर ठाकरे तंबूच्या असला परतले गेलेत. बाळाराम मोरेची साथ देण्याकरता यतीश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी उर्वरित चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत राहुल सवरच्या षटकामध्ये हाताळून झाले. स्कोर कार्ड 23 या आकड्यावर आहे. 3 बॉल मध्ये अजूनही 7 ते 8 धावा जरी आल्या तरी एक 10ची सरासरी निश्चित रूपाने कंटिन्यू राखू शकतो सिक्कीम विल्कोस संघ. मात्र पाहूया राहुल सवर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. 50 ते 60+ धावा खूप आवश्यक असतील 5 षटकांचा सामना जेव्हा आपण खेळतो. यतीशला जर इथे आपण पाहिलं तर हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू राहुल सवरने स्टॉप केला गेलाय. डॉट बॉल आणखी एक संपला जाईल आणि आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिले. तिसऱ्या षटकामधले 23 आकड्यावर स्कोर कार्ड आहे. बाळाराम मोरेच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आला, त्याच्यानंतर थांबून ठेवलं गेलं आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर यतीश याला देखील परतावं लागेल तंबूच्या अस्त्राला. तिसऱ्या विकेटचं बदन, चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आता शिल्लक राहिलाय. 23 धावा स्कोर कार्ड वर आहेत. लास्ट बॉल 3 गडी आतापर्यंत बाद झालेत सिक्कीम विल्कोसचे. ओमकार असेल, त्यानंतर शेखर आणि आता यतीश. बाळाराम मोरे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे नॉन स्ट्रायकर एंडला. त्याची साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये प्रीतम ला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये जरूर आलाय. धावत जायचंय प्रीतम फास्ट. तिसरा दिवस या स्पर्धेचा खूप सारा प्रेक्षक वर्ग जिथे जागा भेटेल, अगदी सावली जिथे भेटेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. सावली क्रिएशनच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह देखील अनेक प्रेक्षक पाहतायत. सर्वांचंच पुनश्च एकदा आम्ही कोणेकर ट्रॉफीच्या वतीने सरच्या मनपूर्वक स्वागत करतोय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, बॉलला उडवलाय तिथे प्रीतमने. 1 बाउ चेंडू सरळ निघून आलाय सीमा रेषे पलीकडे 4 धावांकरता आणि या चौकारा क्षेत्ररक्षकांची चुकी झाली. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि चेंडू सरळ चौकाराकरता निघून आला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 27-27 या आकड्यावर. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 27 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 9ची सरासरी आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. लगेच सुरुवात करायची आहे. प्रताप वर जबाबदारी आहे चौथ्या षटकाची. प्रताप कशा पद्धतीची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये करेल ते इथे आपण पाहूया. स्ट्रायकर एंडला बाळाराम मोरे आहे, ज्याच्या बॅटमध्ये गेल्या गेल्या एक मोठा षटकार आपण पाहिला होता. बाळाराम मोरेच्या षटकार हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिनेश कोदे, ऍडव्होकेट दिनेश कोदे, सरपंच सारशी मालुंडे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. बाळाराम मोरे यांचे चांगले मित्र आहेत आणि पाहूया
ते क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे तिथे रिस्क घेणं परवडणार नाहीये पाहिलं आणि त्याच्यामुळे धाव घेण्याचं रोखलं गेलंय. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय पहिला. प्रताप, ज्याला आपण सध्या गोलंदाजी करताना पाहू शकाल, चौथं षटक जबाबदारी दिली त्याच्यावर, पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेस मोठा फटका आहे जरूर, चेंडूला उंची जास्त, लांबी जास्त. बाणराम मोरेच्या बॅटमध्ये आणखी एक तडाखा पाहायला मिळतो. षटकार. या षटकाराच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 33-33 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. प्रतापच्या षटकामधले 2 चेंडू आतापर्यंत समाप्तीस आले. 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय अजूनही या षटकामधला, तो म्हणजे चौथ्या. तिसरा चेंडू हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळेल प्रताप. हा चेंडू जर आपण पाहिला तर यावेळेस पाहूया स्क्वेअर लेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल तोपर्यंत काढली गेली. एका सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर 34 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ. हॅलो 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 नाही रे. हॅलो 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 शेख हॅलो. या पंचांच्या माध्यमातून काय इशारा आपल्यापर्यंत येईल? चला, जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, जास्त वेळ घालवू नका. आपल्याकडे वेळ संध्याकाळी मग कमी राहतो, त्याच्यामुळे जे काही डिसिजन असतील ते लगेच अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मॅच कंटिन्यू करा. हा नो ना. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. आता मात्र पुढचा चेंडू फ्री हिट, नो चा इशारा आला, त्याच्यामुळे स्कोर कार्ड 35 वर गेला. 35 फ्री हिट चा चेंडू असेल. छोटू नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. जीवी स्पोर्ट्स आपजे टीम कडनं बॉलिंग ट्रॅक वर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा फ्री हिट चा चेंडू त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम स्ट्रायकर एंडला फ्रीच्या चेंडूचा फायदा घेईल का? मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेने स्कोर कार्ड 36 आकड्यावर जाऊन पोहोचेल. तिसरा सामना सध्या प्रेक्षकांच्या माहिती करता आपल्या समोर आहे. फलंदाजी करणारी टीम सिक्कीम विल्कोस. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावर जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेली. एक
धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना आपल्याला 37 या आकड्यावर पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चेंडू शिल्लक राहिले. चौथं षटक जे सध्या मार्गस्थ आहे छोटू, जो आपल्याला जीवी स्पोर्ट्स आबजेच्या वतीनं बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 37 धावा आतापर्यंत स्कोर कार्डला जोडल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू जर आपण पाहिला पुनश्च एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावांवर नियंत्रण ठेवावं लागेल. योग्य दिशेवर चेंडूची हाताळणी करावी लागेल. गोलंदाज छोटूला 38 धावा आता जोडल्या गेल्यात. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जर आपण पाहिला 1 बाउन्स सरळ सीमारेषा बाहेर निघून गेलाय. चौकार 4. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय चौथ्या षटकामधला. या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड 42 या आकड्यावर 1 डाऊन करता मैदानाच्या आतमध्ये बाळाराम मोरे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. लास्ट बॉल. 42 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिक्कीम विल्कोस याच्यानंतर केसीसी कोलकेवाडी आणि ओम साई कोणे दोन्ही टीम आपण तयार राहायचे. इनिंग संपल्यानंतर कर्णधार आपण टॉस करण्याकरता लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे. केसीसी कोलकेवाडी आणि ओम साई कोणे. चौथ्या षटकामधला शेवटचा बॉल. बाळाराम मोरे तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीचा फटका जरूर आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड 43-43 या आकड्यावर चांगल्या पद्धतीची धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे. शेवटच्या 6 बॉलवर किती धावा इथे सिक्कीम विल्कोसच्या माध्यमातून काढल्या जातील त्या मात्र इथे आपण पाहूया. बाळाराम मोरे स्ट्राईक आपल्याकडे ठेवले शेवटच्या षटकामध्ये. आतापर्यंत चांगली फलंदाजी. निखिल बॉलिंग ट्रॅकवर आलाय शेवटचं षटक हाताळण्याकरता. स्लॉग ओव्हर हाणामारीच्या षटकामध्ये बाळाराम मोरे. पाहूया किती धावा. संपूर्ण संघाच्या नजरा बाळारामवर लागलेल्या आहेत आतापर्यंत. त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली आहे. 2 षटकार आपण पाहिलेत. 1 चौकार पाहिलाय. शेखर डागरच्या बॅटमध्ये 1 चौकार आला होता. प्रीतमच्या बॅटमध्ये 1 चौकार आपण पाहिलाय. आता पाहूया निखिल आपल्या षटकामधला पहिला बॉल. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग कडे चेंडू तटाबायचा होता. क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 या आकड्यावर 5 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत. प्रीतम आता आला स्ट्रायकर एंडला. 5 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत. पाहूया 5 चेंडू मध्ये प्रीतम आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल प्रीतमने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे टिपला जातो एक सुरेख झेल. परतावा लागेल प्रीतमचा. इथे खेळ संपलाय आणि विकेट मिळतीये गोलंदाज निखिलला. 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 4 चेंडू मध्ये आता पाहूया नवीन बॅटर कोण मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि किती धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. 44 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. नवीन बॅटर सूरज घाटाळ सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम तंबूच्या असला परत जाईल. बाळाराम मोरे आणि सूरज घाटाळ आता जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये सध्या 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. म्हणजे अजूनही 10 धावा जरी आल्या तरी चांगला फाईट स्कोर इथे नक्कीच उभा राहील. केसीसी कोलकेवाडी आणि ओम साई कोणे 4 चेंडू पडल्यानंतर आपण लगेच टॉस करण्याकरता यायचं आहे. सूरज घाटाळ सध्या स्ट्रायकर एंडला. हा चेंडू जर आपण पाहिला तर तिथे
पहिलीच धाव घेत असताना विकेट पडली जाते. सूरज घाटाळा रनआउट स्वरूपात परतावा लागेल आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत. 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 चेंडू मध्ये आता पाहूया नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. बाराराम मोरेने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले, त्याच्यामुळे आता उर्वरित 3 चेंडू मध्ये चांगला खेळ त्याला करावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. 44 धावा तर आहे स्कोर कार्डवर. 50 तिथे पार केल्या जातील का त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. याच्यानंतर एक चांगली फाईट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना यजमान संघ एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला केसीसी कोलकेवाडी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू शिल्लक राहिलेत. निखिलला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकाल. ते मात्र सुरेखरित्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये रितेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपरची भूमिका पार पडत असताना 4 बॉल संपलेत. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 44 धावा आहेत. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आणि आशेमध्ये सिक्कीम विल्कोस संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या व्हाईट बॉलने स्कोर कार्ड 45 वर जाऊन पोहोचेल. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका जरूर आवश्यक असेल आणि त्याच्याच प्रतीक्षेमध्ये आतापर्यंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्कीम विल्कोस संघ इथे पाहूया. फटका तर जरूर चांगला आहे. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि दुसरी धाव घेत असताना प्रत्येक इथे तंबूच्या असायला परतला जाईल. 1 धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 46 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक राहिलाय. लास्ट वन डिलिव्हरी. ऋतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा 1 बॉल राहिलाय. चला ओम साई कोने कॅप्टन आणि केसीसी कोलकेवाडी कॅप्टन. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. लास्ट बॉल. ते मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलच्या एका धावेने स्कोर कार्ड 47 वर जाऊन पोहोचेल. लास्ट बॉल. बाळराम मोरेला सध्या पाहू शकाल शेवटच्या चेंडूवर ते मोठा फटका खेळत असताना चेंडू जर आपण पाहिला तर डिक्लेअर 1 मध्ये जाऊन पोहोचलाय. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 48 आकड्यावर 49 धावा जिंकण्याकरता आवश्यक असतील जीवी स्पोर्ट्स आबजे या संघाला जिंकायला. 5 षटकांमध्ये 49 धावांची गरज. चला कॅप्टन ओमसाई कोने आणि केसीसी कोलकेवाडी. टॉस केला जाईल. हेमंत वाघ
त्या बाजूला मात्र रितेश ही जोडगोळी आता सज्ज होतीये सुरुवात करण्याकरता, परंतु इकडे सीके बिल्कोसकडून पहिलं षटक यतीश घेऊन येत आहेत आणि पाहूयात 49 हा पाठलाग अशा प्रकारे ते अफजा संघ करतोय. आज नक्कीच प्रेक्षकांची संख्या वाढतीये 2 दिवसाच्या तुलनेमध्ये, कारण आज शनिवारचा दिवस आहे, हाफ डे, बऱ्याच सुट्टी असते, तर आज विद्यार्थ्यांना देखील सुट्टी आहे, त्यामुळे आज गर्दी थोडीशी जास्त दिसते. नक्कीच सावली क्रिएशनच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेलेत, त्यांची देखील संख्या खूप आहे आणि त्यांचं देखील स्वागत. तर यतीशाचा पहिला चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची गाठली असं बघूयात झेल होईल का, तर ओंकार कोल्हेकर चुकी करणार नाही, तर एक चांगला झेल टिपला आणि फलंदाजांना माघारी परतवला, पहिला आल्या पावला माघारी परतवला. ते पहिल्या चेंडूवर निखिल मात्र बाद होत आहेत, चांगला मोठा हादरा बसतोय, मोठा धक्का बसतोय, कारण एक चांगली सुरुवात होत असताना मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटकावण्याचा प्रयत्न होता फटकवण्याचा, चेंडूने उंची गाठताना मात्र अगदी झेल टिपला झालेला ओंकार कोल्हेकर यांनी सुखरूपरित्या चांगल्यापैकी झेल टिपताना फलंदाज बाद झाला आणि यतीश यांना पहिली सफलता आपल्या नावी करताना. सुरुवात निश्चितच खराब पाहायला मिळतीये अफजे संघाकडून, कारण लक्ष तेवढंसं सोपं नसेल. 49 धावा करायचे आहेत विजयाकरता त्या 30 चेंडूमध्ये. अशा परिस्थितीत नवीन फलंदाज गेलेत विशाल, एक अनुभव संपन्न हा फलंदाज मैदानात आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर बंडाऊन फलंदाज, तर चांगली सुरुवात इथे देत आहेत सीके बिल्को संघाकरता. ते यतीश एक चांगला गोलंदाज म्हणून त्यांचं नेहमीच काम असतं संघाकरता, तर पावत्याचं षटक त्यांच्या हाती सोपवताना मात्र त्यांनी विश्वास आपल्या संघाचा किंवा आपल्या संघनायकाचा सार्थक केलाय. तो पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन आणि त्यानंतर आता विशाल बघूयात एक अनुभव संपन्न फलंदाज, ज्याने ते संघासाठी थांबावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. तर या षटकात तोंड देतील पुढच्या चेंडूला. इथे माझा आखूड टप्प्या चेंडूवर चांगला फटका पडतो, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावे करता आणि एक धावेनेच श्री गणेश होते धावांची सुरुवात होताना एक धाव. चला बॉल द्या, तर लाईनमन पुष्पक पाटील चांगलं काम करतात तिथे, कारण बॉलमनची भूमिका देखील खूप मोठी असते. आपण पाहिलं असेल अनेक वेळा रणजी ट्रॉफी मध्ये असेल किंवा लोकल क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, जेव्हा प्रथम श्रेणीच्या स्पर्धा असतात किंवा क्रिकेट सामने असतात, तिथे आपण पाहिलं असेल की अनेक खेळाडू जे खरं त्याने बॉलमन म्हणून काम केलं आणि त्यानंतर मग अगदी भारतीय कसोटी संघामध्ये जाऊन पोहोचले, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे आपल्याला कमीपणा वाटू नये त्या गोष्टीचा. अशा परिस्थितीत आपण रोहित शर्माचं उदाहरण घेऊ शकता. रोहित शर्मा देखील सुरुवातीला आले तेव्हा बॉलमन म्हणून त्यांनी काम केलं. इथे मात्र पुढच्या चेंडूला एक चांगला फटका, आता मात्र नक्की चेंडूने उंची गाठताना अगदी सरळ स्टँडर्ड डिलिव्हरी, सरळ सीमे पलीकडे षटकार आणि विशालने नक्कीच या चेंडूचा वापर चांगला केला होता. चेंडूला अगदी पहिला उंची दिली, आपली पोझिशन बनवली, थोडंसं मागे सरकले आणि चेंडूला पुल करताना सक्सेसफुल षटकार ठोकलाय आणि या षटकाने संघाची धावसंख्या देखील आता 7 वर जाऊन पोहोचते. तर एक बाद 7 निखिल सुरुवातीला बादल्यानंतर थोडंसं दडपण आलं होतं, पण तो दडपण थोडंसं जुगारला ते या षटकाराने आणि आता मात्र पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला गेलाय, फिल्डिंग विश्लेषणाचा फायदा घेताना हा षटकार आला. तर यतीश षटकातून चौथा चेंडू. इथे मात्र नक्कीच काय घडले तर पाहूया आपण. चांगला चेंडू घडत होता, अगदी बॅटच्या जवळ चेंडू गेला एसटी मागे आणि थोडंसं हलकंसं अपील देखील आपण पाहिलं असेल, पण तो अपील मध्ये उत्साह जास्त, कारण चांगला चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत. यतीश यांची अचूक गोलंदाजी आपण पाहतोय. चांगला मारा करण्यासाठी मात्र ते तयार आहेत आणि आतापर्यंत तरी त्यांना यश आलं, कारण एक विकेट घेतली आणि या षटकातून आता 5वा चेंडू. एक बाद 7 अशी स्थिती आहे सध्या. पुढचा चेंडू एक चांगला फटका, इथे मात्र सर्कल भेदण्याचा प्रयत्न करतो, आउटफील्ड थोडीशी खराब आणि तिथे चेंडू अगदी थोडासा हाऊ पण थांबला गेलाय आणि याचाच फायदा मात्र इथे विल्कोस संघाला मिळतो. चेंडूला अगदी स्टॉप करण्यामध्ये यश आलंय ते शतकक्षणा. अशा परिस्थितीत धावसंख्या जाऊन पोहोचते वाढताना 2 ने. ते आतापर्यंत 9 धावा 9. तर एक बाद 9 धावा आणि निश्चितच विशाल एक चांगल्यापैकी खेळ करू लागलेत मैदानातून. षटकार ठोकला, त्यानंतर त्याचं 2 धावा घेऊन चांगल्याने पोहोचवले ते 9 धावांवर. तर या षटकातला अंतिम चेंडू, राईट आर्म ओव्हर विकेट मारा. इथे मात्र अगदी जमीन लगत मारला फटका, चांगला फटका, सेफ फटका म्हणावा लागेल. तो मारताना फलंदाजाने एक धाव जोर घेताना आपल्याकडे स्ट्राईक ठेवतायत. विशालांना माहिती आहे की आपल्यावर जबाबदारी या संघाची, आपल्या संघाची जास्त आहे, त्यामुळे त्यांनी मात्र अगदी परिस्थिती ओळखून इथे अंतिम चेंडूवर एक धाव घेतली आणि षटक इथे संपताना संघाची धावसंख्या पोहोचली बरोबर ती 10 वर.
49 धावांचं टार्गेट, जवळपास 10च्या गतीने धावा करायचे आहेत ते जीवी स्पोर्ट्स अब्जे संघाला. परंतु पहिल्या षटकात तर नक्कीच ही पूर्तता झाली आहे. तरी एक गडी नुकसान झालं असलं संघाला तर देखील मात्र सरासरी कायम ठेवली ती विशाल यांच्या चांगल्या खेळाने. कारण रितेश सारखा त्यांचा साथीदार जो नॉन स्ट्रायकरला होता त्यामुळेच त्यांना आपलं खातं उघडायचं, परंतु देखील सुरुवातीला 0वर बाद झालाय आणि या षटकात पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. तर 1-10 अशी स्थिती आहे. त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात. कुल्लूमध्ये आपण बदल पाहतोय आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते समीर. तर समीर देखील आपण एक चांगले गोलंदाज आहेत सिक्कीम बिल्को संघाचे. नुसतं चांगलं म्हणून चालणार, चांगलीपैकी गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. कारण ही नवीन स्पर्धा आपण पाहतोय. या नवीन स्पर्धेतून या खेळपट्टीचा आपल्याला अंदाज सुरुवातीला घ्यावा लागेल की चेंडू पडल्यानंतर आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत समीर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली या दुसऱ्या षटकासाठी. तर फिल्डिंग निश्चितच आपण पाहता असेल दुसऱ्या षटक सुरू होते. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण आता ठेवलेत सीकेएम सरकारने. प्रथम फिल्डिंग इथे करताना आपण पाहत असाल त्या दुसऱ्या षटकामध्ये. तर समीर यांचा मारा सुरू होतोय आणि पुन्हा एकदा सामना करतील ते विशाल, ज्यांनी आपल्याकडे स्ट्राईक ठेवताना पहिल्या चेंडूला सामोरे जातील. लेफ्ट हँड मारा बघा, पहिला चेंडू अगदी कुठेतरी चकित करणारा ठरलाय तो फलंदाज विशाल यंदा. पण टप्पा अगदी अचूक देणे ठेवला होता आणि चेंडूला थोडंसं वळण दिलं होतं, फिरक घेतली होती चेंडूने, त्यामुळे फलंदाज अंदाज घेऊ शकले नाही ते विशाल. तर पहिला डॉटने चांगली सुरुवात. समीर यांची ही चांगली गोलंदाजी आपण पाहतो पहिल्या चेंडूवरची. 1-10 धावा फलकाव लागल्यात आतापर्यंतच्या खेळामधून. आणि त्या षटकामधला दुसरा चेंडू हो लगातार खूप सुरेख अप्रतिम. कौतुक करावं तेवढं थोडं असेल या गोलंदाजाचं. समीर आपल्या बोटातली एक चांगली जादू दाखवत आहेत. चांगल्यापैकी या खेळपट्टीचा उपयोग करताना अचूकता दाखवत आहेत आणि ही अचूकता आतापर्यंत मात्र 2 चेंडू डॉट लगातार. मॅजिक डिलिव्हरी चांगल्यापैकी आपण पाहतोय या पावसाच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी होत असताना बिल्को संघ करतात समीर यांची. इथे मात्र फसला नक्कीच, पण चेंडू फटकवताना चेंडू हवेत राहतोय आणि शतरक्षक चेंडू खाली जाणं एक बडी मछली जाल में फस गई. विशालनं ट्रॅप लावला होता, त्या ट्रॅपमध्ये अखेर अडकवलं. पहिल्या 2 चेंडू त्यांना परेशान केलं होतं आणि अखेर मात्र फटकवण्याच्या प्रयत्नात टॉपेज लागला गेला आणि चांगला झेल घेतला तर फलंदाज बाद होत आहेत. तर सपत अखेर मिळवली आहे ती समीर याने आणि महत्वाचा फलंदाज विशाल बाद होताना त्यांनी संघासाठी जे योगदान दिलं ते 10 धावांचं. आतापर्यंत संघाची धावसंख्या देखील आपण बघतो 10 धावा ज्या धावफलकावर लावल्या गेल्या त्यांच्याच बॅट बदललेल्या आणि अखेर त्यांना मात्र इथे बाद करण्यात यश आल्यानंतर नवीन फलंदाज विनोद त्यांची जागा घेत आहेत. ते विनोद अनेक वर्षाचा कालावधीचा क्रिकेट आपण पाहिला असेल, जवळ पाहिला असेल. अनेक त्यांचे चाहते अब्जा संघ जेव्हा जेव्हा कुठे टुर्नामेंट्समध्ये खेळत राहिला त्यावेळेस विशाल यांची कामगिरी पाहिले, पण आता विनोदची कामगिरी आपल्याला पाहायची आहे की अगदी अब्जा संघाला खऱ्या अर्थाने मोठ्या पटलावर नेण्याचं काम या खेळाडूंनी केले. ते विनोद स्वतः आले आता मैदानात. आता त्यांनी एक चांगलं क्रिकेट खेळताना आज बघूया संघाला त्यांच्या चांगल्या खेळाची आवश्यकता आहे. कारण 49 धावा करायच्यात, परंतु आतापर्यंत 2 गडी बाद झाल्यात आणि 2 बाद 10 अशी स्थिती आहे सध्याची संघाची. तर समीर यांची एक चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. या षटकातून चौथा चेंडू सामना करतील ते विनोद. आल्याला पहिल्या चेंडूवर एक चांगला प्रहार केला गेला आणि 2 क्षेत्रामधून मात्र चेंडू धाडले ते सीमा पार चौकारा करतात 4. अतिशय चांगली सुरुवात करतायत. अगदी ड्रेसिंग रूम मध्ये तयार होऊन आले होते असं म्हणावं लागेल ते विनोद. कारण गेले कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि अनुभवने माणूस मोठा होतो असं पण म्हटलं तर त्याप्रमाणे नक्कीच त्यांचं हे सुरुवात चांगली झालेली चौकाराने आणि चौकारावर संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर 14. 2 बाद 14 धावा यतीशने एक गडी बाद केला होता. तर नुकताच समीर यांनी फलंदाज बाद केलाय. इथे मात्र अगदी क्षेत्ररक्षक चांगले होते, त्यांनी चेंडू स्टॉप केला जरूर, परंतु विकेट चांगल्यापैकी घेण्याची संधी होती. चला मधला बॉल द्यायला पाठवून. तर निश्चितच चांगलं क्रिकेट आपण पाहतायत. अनेक प्रेक्षक वर्ग अगदी आम्हाला चांगली दाद देत आहेत या स्पर्धेकरता. तर मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहताय. पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धाकडे आपण
आहोत. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस जर आपण पाहिलं तर 49 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा जीवी स्पोर्ट्स आबजे या संघाच्या स्कोर कार्डवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका या स्पर्धेच्या निमित्तानं पार पडत असताना समीर नामदे असतील, त्यासोबत धीरज बेलकडे पंचांची कामगिरी पार पडतात. त्यांचे देखील मनपूर्वक आभार असतील, स्वागत असेल. आपल्याच गावातील स्पर्धा, आणखी एक स्पर्धा देखील याच मैदानावर भेटीला येईल. त्यांचे कौतुक करू आम्ही पंचांचं. अगदी रखरखत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी पार पाडतायत. तिसरं षटक घेण्याकरता चला लगेच कंटिन्यू करा. चला फास्ट. 25 मिनिटं प्रत्येक टीम करता आहेत, त्याच्यामुळे 5 षटकं तुम्हाला संपवायचीच आहेत. यापुढील होणारा सामना केसीसी कोलकेवाडी. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. ओमसाई कोणे आपण बॅटिंग करण्याकरता तयार राहायचंय. ओमकार कोलेकरला कंटिन्यू केले गेले. सॉरी, तिसरं षटक. पहिलं षटक यतीशने हाताळलं, दुसरं षटक समीर आला होता आणि आता ओमकार कोलेकरला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 49 टोटल करायचे आहेत, त्याच्यामधल्या 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जीवी स्पोर्ट्स आबजे संघाच्या स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. चला फास्ट. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक यतीश चेंडूच्या खाली. यतीश दापसीनं चांगला कॅच कॅरी केला गेलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. परतावा लागेल फलंदाजाला. पहिल्या बॉलला इथे सफलता मिळाली. ओमकार कोलेकरनं चांगली सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. यतीश दापसीचं देखील कौतुक. चांगला झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल सवर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राहुल सवर आणि रितेश पाटील रित्या या दोघांना आता जबाबदारी घ्यावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली ओमकार कोलेकरनं. पहिला चेंडू जो हाताळला होता स्क्वेअर लेग कडे तटावायचा होता, त्या चेंडूला मात्र लांबी कमी पडली आणि त्या ठिकाणी यतीश तैनात केला गेला होता क्षेत्ररक्षक. त्याच्या अगदी हातामध्ये सहज आणि सोपा झेल टिपला गेला. विकेट पडली गेली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 गडी माघारी परतले गेले तंबूच्या आसऱ्याला. राहुल सबर नवीन बॅटर खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये आता कशा पद्धतीची गोलंदाजी ओमकार कोलेकर आपल्या टीम करता या ठिकाणी करेल. नवीन बॅटर राहुल सबर तर दाखल झालाय स्ट्राईकला. आपल्याला पाहायला मिळेल गेल्या मोठा फटका खेळायचा होता डिक्लेअर 1 मध्ये. पंचांचा इशारा आलाय एका धावेचा. एका धावेने स्कोर कार्ड 16 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चांगल्या फाईट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना जिंकलाय सरसोड शशिकांत स्मृती सरसोड संघाने. दुसरा सामना जिंकला अन्वी 11 मुसारणे संघाने. आणि तिसरा सामना आपल्या समोर आहे. पाहूया जीवी स्पोर्ट्स आबजे की सिक्कीम विल्कोस. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे आला. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वर जोडली जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 17 या धावसंख्येवर. 49चा पाठलाग करायचा आहे. 17 धावा स्कोर कार्ड वर आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 गडी बाद झालेले आहेत आणि तिसऱ्या षटक सध्या प्रगतीपथावर. यावेळेस राहुल सवरच्या बॅट मध्ये आलेला एक आकाशाला गबसनी घालणारा गगनचुंबी षटकार. एक अप्रतिम फटका आपण पाहिला. मिडविकेटच्या अगदी डोक्यावरनं चेंडू सरळ निघून गेला षटकारा करता. आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड सरळ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 23-23 या आकड्यावर. याच फटकेबाजी करता ओळखला जरूर जातो राहुल सवर. मात्र दुसऱ्या बाजूला ओमकार कोलेकर, त्यालाही आपल्या संघाकरता या धावा जर रोखायच्या असतील तर मग त्याला इथे आता उर्वरित चेंडूवर कमबॅक करेल का
की राहुल सवर जो चांगल्या लयबद्ध पद्धतीने फटकेबाजी करायला त्यांना आता सुरुवात केली आहे, तेच फटके कंटिन्यू राहतील की ओमकार कोलेकर त्याला रोखण्याचा प्रयत्न करेल, काय घडेल मैदानावर. तेवीस स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात या षटकाराच्या मदतीने. 3 चेंडू समाप्त झाले. चौथा बॉल, बॅटची कडा आणि चेंडू जर आपण पाहिला तर डिक्लर 1 मध्ये निघून गेलाय. एका धाब्याची भर पडत असताना 24 धाबा आता स्कोर कार्ड वर लागल्या जातील. 4 बॉल समाप्ती सलेत. एक मोठा फटका राहुल सवरच्या बॅट मध्ये आपण पाहिला, विशालच्या बॅट मध्ये देखील एक षटकार आपण पाहिला, विनोदनं देखील एक चौकार ठोकला होता. अशा पद्धतीची फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र तेवढा काही परिणाम होणार नाही. डिक्लेअर 1 मध्ये चेंडू गेलाय. स्वयंसेवकांनी चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पुरवा. एक चेंडू शिल्लक राहिलाय तिसऱ्या ओव्हरचा. स्कोर कार्ड 25 वर गेलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे, कारण टोटल 49 करायचे आहेत. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. 25 धावा तर आतापर्यंत स्कोर कार्ड वर आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट जरूर काढली होती, त्याच्यानंतर एक सिंगल आली, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक केले गोलंदाज ओमकार कोलेकरने. यावेळेस मात्र शेवटचा बॉल आणि तिथे देखील जर आपण पाहिलं तर चेंडू डिक्लेअर 1 मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 49 धावांचा पाठलाग करताना स्कोर कार्ड 26 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतो जीवी स्पोर्ट्स आपजे संघाचा. सव्वीस धावा स्कोर कार्डला लागल्या गेल्यात. 23 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू मध्ये 23 धावा केल्या जातील की रोखल्या जातील. अनेक सामने आपल्याला मात्रभर पाहायला मिळालेलेच आहेत, मात्र या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का? समीर मोरेला सध्या बॉलिंग मध्ये आपल्याला पाहू शकाल आपण. कंटिन्यू केलं गेलं. दुसरं षटक त्यांना हाताळलं होतं. फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. एक विकेट देखील काढली गेली होती. समीर मोरेच्या षटकामधला पहिलाच बॉल असेल. समोर राहुल सवर. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आली आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना 27 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू आणि आता 22 धावांची आवश्यकता आहे. रित्या सध्या आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. जीवी स्पोर्ट्सच्या नावानं जो संघ मैदानामध्ये आहे, जीवी स्पोर्ट्स चे ओनर रितेश पाटील सध्या स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील. समीरचा हा बॉल, चांगली विकेट किपरिंग शेखर ठाकरेची. परतावा लागेल रितेश पाटीलला तंबूच्या आश्रयाला. आता जर आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू तुमच्याकडे शिल्लक राहिलेत आणि 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे जीबी स्पोर्ट्स आपजे संघाला. रितेश जो आपण पाहिला तर सलामी करता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता, तर तो आता तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. नवीन बॅटर प्रशांत नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू मध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये बोलबाला राहिला समीर मोरेचा. सध्या आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी डावकुऱ्या हाताने करत असताना. लेफ्ट हँड बॉलर आहे आणि उर्वरित चेंडू मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी आता करेल नवीन बॅटर जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल झालाय. प्रशांत आणि राहुल सवर या दोघांवर आता जबाबदारी आहे. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 27 धावा स्कोर कार्डला लागलेल्या आहेत. महत्वाच्या लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला विकेटचं बंधन झालंय. वाईट बॉल जरूर आहे, मात्र
विकेट किपरिंग अप्रतिमरित्या साकारली जाते शेखर ठाकरेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आता परतावा लागेल बॅटर प्रशांतला. तंबूच्या आसऱ्याला एक धाव जरूर मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 28 आकड्यावर जाऊन पोहोचेल. मात्र विकेट. चला नवीन बॅटर फास्ट. दोन चेंडूच्या हाताळणी आतापर्यंत झालेली आहे. चला बॅटर फास्ट लवकरात लवकर. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेलेल्या आहेत. 49 धावांचा बाटला करताना 21 धावा ज्या अजूनही आवश्यक आहेत. बॅटर धावत जायचंय. राहुल मडवी नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावत जा बॅटर फास्ट. थोडं स्पीडअप करा. सहकार्य करा. याच्यानंतर तयार राहा यजमान संघ बॅटिंग करण्याकरता. ओमसाई कोणे आणि केसीसी कोलकेवाडी फिल्डिंग दोन्ही टीम तयार राहा. चं टार्गेट ठेवलं गेलं. 49चं टार्गेट पूर्ण करत असताना 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्या गेलेल्या आहेत. 21 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. राहुल मडवी चेंडूला चांगल्या पद्धतीने तटावलं जरूर गेलंय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीनं 29-29 धावा आता स्कोर कार्ड वर आलेल्या आहेत. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू समाप्तीस आलेत. म्हणजे हे 3 आणि पुढचे 6 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता जीवी स्पोर्ट्स आबजे या टीमला. राहुल चवर करता समीर मोरे सध्या आपण बॉलिंग ट्रॅक वर पाहू शकाल. उर्वरित 3 बॉल कशा पद्धतीची हाताळणी होईल. अतिशय सुरेख चेंडू हाताळणी करतोय समीर. आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्या बोटातली जादू सध्या पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून डॉट बॉल. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत समीरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा अजूनही आवश्यक आहेत. जर आपण पाहिलं तर सुरेख चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेलाय. लास्ट बॉल आता शिल्लक राहिलाय चौथ्या ओव्हरचा. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर डिक्लेअर 1 मध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. येणारे 6 बॉल आणि करायचे त्या 19 धावा जीवी स्पोर्ट्स आबजे संघाला. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कुठला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर आणला जाईल शेवटच्या 6 बॉल हाताळण्याकरता. खूप सारा प्रेक्षक वर्ग मैदानावर दाखल होत असताना अगदी सावली जिथे जिथे आहे तिथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. चला घाई करा. जास्त टीम मीटिंग नकोय. लगेच शेवटचं षटक इथे मार्गस्थ करा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्रतीक ला आणलं गेलंय गोलंदाजी मार्क व शेवटच्या 6 चेंडू हाताळण्याकरता. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे जीवी स्पोर्ट्स आबजे संघाला. राहुल चवरला सध्या आपण स्ट्रायकर एंडला पाहू शकाल. नॉन स्ट्रायकर एंडला राहुल मडवी. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना चला स्पीडअप करा. घाई करायची आहे. याच्यानंतर केसीसी कोलकेवाडी आणि यजमान संघ ओमसाई कोणे यांच्यामधली फाईट आपल्याला पाहायला मिळेल.
लांब पल्ल्याचा रनअप घेऊन बॉलर जर आपण पाहिला तर प्रतीक सज्ज झालाय. पहिला बॉल डॉट बॉल. पहिलाच डॉट बॉल ना अंपायर. डॉट बॉल संपला गेला पहिला. दुसरा चेंडू, एक धाव पलून पूर्ण. दुसरा धाबेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नात पहिले एक ना, पहिल्या बॉलला एक आणि आता एक. स्कोर कार्डचा विचार केला तर 32 धाबा स्कोर कार्ड वर जोडल्या गेलेल्या आहेत. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे, एक एक धाव खूप महत्वाची आहे. 17चं समीकरण आलंय आता. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे जीवी स्पोर्ट्स आबजे संघाला. नवीन बॅटर छोटू. राहुल चवर आपल्याकडे स्ट्राईक इथे ठेवतोय. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू सुरेखरित्या हाताळणी केले प्रतीकने. पाहूया उर्वरित चेंडू कशा पद्धतीची हाताळणी करेल. आखू टप्प्याचा बॉल डिक्लेअर 1 मध्ये जाऊन पोहोचलाय आणि एका धावेची भर पडत असताना स्कोर कार्डचा विचार केला 33 धावा स्कोर कार्डवर. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 16 धावांची गरज. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय राहुल चव्हाण मात्र डिक्लेअर 1 साठी. ते मात्र डिक्लेअर 1 धावे करता चेंडू निघून गेला आणि आता मात्र समीकरण जर आपण स्कोर कार्ड पाहिलाय तर तो 34 आकड्यावर येणारे 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 15. 2 चेंडू 15 धावा असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राहुल सवरला आपण पाहताय. यावेळेस मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू षटकार जरूर आलाय आणि आता या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 40 आकड्यावर. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे असं समीकरण जीवी स्पोर्ट्स आबजे या संघाला जिंकायला. एका बाजूला सीके मिल्कोस तर दुसऱ्या बाजूला जीवी स्पोर्ट्स आबजे आणि इथे संघ विजय झालाय सीके मिल्कोस. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक टीम जीवी स्पोर्ट्स आबजे. आपण आलात, खेळलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करताना खऱ्या अर्थानं ज्याने मॅच फिरवली. पहिलं षटक हाताळत असताना फक्त